हॅलो व्ह्यूअर्स, मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे शुजितू व्लॉग्स. आणि खूप दिवसांनी व्लॉग करते पण प्रँक व्लॉग करते. मी आज राणीच्या पप्पांवर आणि मुलांवर सुद्धा आरडावंदियावर म्हणून मी बेडरूममध्ये आहे. राणीच्या पप्पांना 2 दिवस बरं नव्हतं पण ते घरी आहेत, तर म्हटलं आज मी हा प्रँक करते. तो आहे प्रेग्नन्सी प्रँक. एवढी मोठी आहे आणि मी प्रेग्नन्सी प्रँक करते, बट मजा येणार आहे म्हणून मी ना प्रेग्नन्सी किट आणली आहे. ही प्रेग्नन्सी किट आणली आहे. त्याच्यावर माझ्याकडे रेड पेन आहे, राणीच्या ह्याच्यात असतोच पेन्सिल बॉक्समध्ये, तर मी राणीचा पेन्सिल बॉक्स पण बेडरूममध्ये घेऊन आले. आता मी त्याच्यावर ड्रॉ करते. मला असं वाटतं मला अर्णवला सांगायला लागेल की मी प्रँक करते, कारण कुठे मला अर्णव लागणार आहे ना कॅमेरा पकडायला, त्यासाठी. चला, पण फक्त राणीच्या पप्पाला नाही संशय आला पाहिजे, नवऱ्याला नाही संशय आला पाहिजे. बाकी अर्णवला आणि राणीला संशय आला तरी काय फरक नाही पडत. तर चला चालू करते प्रँक. तर मी आता अर्णवला बोलवली आतमध्ये बेडरूममध्ये, जसं की अर्णवला कॅमेरा पकडायला मला हेल्प लागणार आहे. राणी जिमला गेले, राणी जिममधून आल्यावर तिच्यावर प्रँक करीन. आता पहिला प्रँक आहे राणीच्या पप्पावरती. किट काढून घेते. अर्णव जरा क्लोज दाखव ना. आपण ना ह्याच्यावर रेड पेननी मार्कर करून घेऊया, जेणेकरून माझ्या नवऱ्याला खरं वाटलं पाहिजे. खरं ह्या बघा, राणीच्या पेन बॉक्स पण चोरून आणला आहे मी. माझ्या नवऱ्याला काही कळालंच नाही टी व्ही बघायच्या नादात. मी चष्मा लावते, थांब, मला दिसाय नाही. हे मेरा बडा प्रॉब्लेम आहे आजकाल, मला दिसायचं कमी झाले, चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही. आता हां 2 लाईन काढायला लागतील. 1 2 येस, परफेक्ट लाईन आल्या. वा, झालं. हे बघा, परफेक्ट 2 लाईन काढल्यात मी. आता मी माझ्या नवऱ्याकडे जाते. मला तुम्हाला सरप्राईज द्यायचे. सरप्राईज? हा, उठून तर बसा. अरे बापरे, माझ्यासाठी सरप्राईज म्हणजे दाखवा काय? तुमच्या पायाची जमीन हलून जा असा सरप्राईज. माझ्या पायाची जमीन? क्या बात आहे. दिखाव. हात पुढे करा. डोळे बंद करू. अगं बाई मांजी, हे काय? अरे खरंच, हे बघा. एडी काय बनवते? एडी गाठ. खरंच, हे बघा. अरे हे बघा. अरे माणसाला खरंच नाही वाटतंय. दोन लाईन आहे, ते काय नाही, आपलं नाही. अरे आपलं नाही तर काय लोकांचं. आणि कुठून आली मी काय? पण हे तुला सॅम्पल पीस आहे ते. अरे हा सॅम्पल पीस कुठून येईल? ह्याचा सॅम्पल पीस भेटतो प्रेग्नन्सी किटचा. मग ते असं, मग चला डॉक्टरकडे. ते असं सांगतात. चला डॉक्टरकडे. डॉक्टरकडे कशाला जाऊ? मग तुम्हाला खोटं वाटतंय ना, डॉक्टरला विचारा हे खरं खोटं आहे की नाही. ते त्या असं दाखवतात की हे असं होतंय, असं सही आहे. अरे खोटं नाही. अरे तुमचं काय चाललंय? खरंच, हे बघा 2 लाईनी आल्या म्हणून. बरं ठीक आहे, आपलं तिसरं मुल. तिसरं मुल पाहिजे तुम्हाला? आई आता तूच बोलतेस. ठीक आहे, मी सांगते. फेल झाला मम्मीचा प्रँक, फेल झाला. बहुत बुरी तरीके से फेल हुआ आपका प्रँक. शिट. फेल झाला खरं सांगा. नाही फेल झाला. तुम्हाला वाटलेलं ना खरंच आहे? बोला. सॅम्पलच आहे ना ती. हो, हे सॅम्पल नाही, ओरिजिनल किट आहे. पेन. तू काय पप्पांना बोलतोस? पप्पांना खोटं वाटायला. तिने लाईन मारला. आता राणीला दाखवायचं, राणीसाठी ठेवायचं हे मला. पण मी खरंच प्रेग्नेंट आहे यावर माझ्या नवऱ्याचा विश्वास बसत नाही. ते अर्णव बोलला असं म्हणून त्यांना वाटतंय खोटं, की चल बाई खरंच असेल तर राहू दे, पण खोटं वाटतंय त्यांना. पप्पा खरंच आहे, मी खोटं नाही बोलय. थँक्यू. कोणाचं उचलून आणलं ते सगळ्यांना दाखवायसाठी. ते कोण विश्वास ठेवणार? उचलून आणलं म्हणजे हे काय असं रस्त्यात भेटतं का? तर कुणाचं पण उचलून आणणार?
भेटतं ना तुला. माझं प्रँक करायचं साठी मला तू इकडे भेटला असेल तर आणलं असेल बाहेर इथे ठेवला असेल. नाही प्रँक वर्ड बरोबर आला आता. तर मी तुमच्यावर प्रँक करायसाठी विकत आणलेलं मी. जसं मी पेन केवढा खर्च, हे काय अननेसेसरी खर्च केलास. त्यापेक्षा एक मला बर्गर आणायचा होता. चायनीज खाल्ला असता. मग चायनीजच्या पैसा इतका नाही येते. मग हे 50-60 रुपयाला येतं. 50-60 रुपये बर्गर आला असता चांगला. बघितलं लोक इतकी 3 वडापाव आले मग असते. तेच मराठी बर्गर वडापाव घेऊन यायचे होते. कसे ना असतात लोक. मी एवढा छान प्रँक केला आणि माझ्या प्रँकला फेल केली. आता मी राणीवर पण करणार आहे आज प्रँक. तर राणी आता जिम मधून आली, फ्रेश झाली आणि आता मी पहिली तिला बोलली आधी फ्रेश हो मग सांगते. आणि नाश्ता करायला बसली. राणी मला तुला काय सांगायचंय सांगू. काय ग अशी करतेस. आपण माहिले की गॉसिपवाले आहोत ना, एकमेकींची गॉसिप चालते ना आपली, म्हणून तू काय अशी बोलते. नका नका पहिला बोल. हा मम्मी सांग. राणी नाही म्हणजे मी असं विचारत होती तर तुला असं कळलं की मम्मी तुझी प्रेग्नेंट आहे ह्या वयात आणि आता तुला भाऊ बहीण येणार आहेत, तर काय करशील तू त्या भाऊ बहिणीला बघशील की नाही. खुश होशील खरंच. बघ काय बोल. ते दिसतंय तू पेननी यूज केलंस. सिरियसली दिसतंय. हो काय दिसतंय. रेड ते सरळ पण नाही कम. मग तू पहिला ओव्हर ऍक्टिंग का केलीस. ही पुरं वाचते रिअल मध्ये. खरंच आहे अगं, ते खोटं नाही, पेननी नाही केलंय. पण लाईन अशी वाकडी काय. आता तू काय डॉक्टर बनतेस काय. मध्येच अचानक तुझा इच्छा झाली का डॉक्टर बिक्टर बनायची. चेक करतेस बारीकीने एवढ्या. बोल ना मी खरंच प्रेग्नंट आहे. बघ ती बघ कशी बघती. पाहिलं ह्या दोघा बाप बेटीने माझा प्रँक फेल केली. काही उपयोग नाही. राणीचा रिएक्शन तर लयच वियर्ड होता, तिच्या बापापेक्षा पण वियर्ड होता. अर्णवला माझ्या माहिती होतं कारण अर्णवने जरा फोन बिन पकडायला हेल्प केलेली ना. तर आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रँक कसा वाटला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करत जाओ. अर्णव तुला कसा वाटला आजचा प्रँक. तू तर माझ्या प्रँकमध्ये काय बोललास पण नाही आज. कुछ तो बोलो. जर खरंच झालं असतं, खरंच तुला भावंड आलं एखादं तर छोटा बेबी, हा काय करशील रशीवर सुखवशील. ते काय कपडे आहेत का मग. मग तो काय बास्केटबॉल असेल. चल बाय.